नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन जे विद्यार्थी मित्रांनो 15 सरकारी विभागामध्ये भरती निघालेली आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 70,000 प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते, काय काय पदे 12वी पासवर सुद्धा फॉर्म भरता येते, काय काय पदामध्ये ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येते, काय काय पदे ITI वर फॉर्म भरता येते, काय काय ग्रॅज्युएशनवर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते। तुम्ही फक्त 10वी पास आहे तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते मध्ये काय काय विभागामध्ये, ठीक आहे। तर आणि तुमचं सिलेक्शन झालं, पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100 च्या दरम्यान यामध्ये काय काय पदामध्ये भेटणार आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ह्या 15 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे जवळपास 70,000 प्लस जागांसाठी, ठीक आहे। तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या भरतीची स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जे विद्यार्थी मित्रांनो 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, कोणत्या गावातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, वॅकन्सी नंबर 1 निघून येते। इंडियन एअर फोर्स मध्ये भरती चालू आहे 2,500 प्लस जागांसाठी। शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। 7 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले। शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला, कोणती कॅटेगरी SC ST OBC EWS NTB जो पण SBC SCBC 550 रुपये फी ठेवण्यात आले इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये, ठीक आहे। आणि इंडियन एअर फोर्स मध्ये जर आपण पाहिलं सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे। अशी जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। वॅकन्सी नंबर 2 निघून येते। इंडियन आर्मी ग्रुप सी ची भरती चालू आहे 625 जागांसाठी। शिक्षण 10वी पासवर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर जे इंडियन आर्मी ग्रुप सी EME भरतीमध्ये जर आपण पाहिलं फायरमॅनचं पद आहे, कुकचं पद आहे, ट्रेड्समॅन मेटचं पद आहे, MTSचं पद आहे, चौकीदारचं पद आहे। तर ह्या 10वीच्या बेसवर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये भरती चालू आहे इंडियन आर्मी ग्रुप सी भरतीमध्ये। आणि ऑफलाईन पद्धतीने हे भरती आपल्याला पोस्टाने जे फॉर्म पाठवावं लागणार आहे। फॉर्म पाठवण्याची जी शेवटची तारीख आहे 17 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ऑफलाईन पद्धतीने आपल्याला पोस्टाने फॉर्म त्या ठिकाणी पाठवावा लागणार आणि त्या संदर्भात आपण चॅनलवर व्हिडिओ अगोदर टाकलेले आहे, ठीक आहे। तर ते व्हिडिओ बघितले नसेल तर जाऊन बघू शकता। तर इंडियन आर्मी ग्रुप सी भरतीमध्ये आपलं सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर तुमची लेखी परीक्षा त्यामध्ये असणार आहे। फायरमॅन मध्ये ग्राउंड आहे, बाकीच्या पदामध्ये ग्राउंड उंची काय लागत ते, ठीक आहे। तर इंडियन आर्मी ग्रुप सी भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे लेखी परीक्षेवर असणार आहे, ज्यामध्ये परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहे। जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 150 मार्काचा पेपर असणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग 400 एवढी नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे, 2 घंट्याचा तुम्हाला टाइम भेटणार आहे। अशी प्रोसेस आहे इंडियन आर्मी ग्रुप सी भरतीची, ठीक आहे। वॅकन्सी नंबर 3 निघून येते। रेल्वे ग्रुप डी भरती 2025 महाराष्ट्र तर्फे रेल्वे ग्रुप डी ची जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे। आणि आपण जागांचा जर विचार केला 58,242 जागांसाठी रेल्वे ग्रुप डी ची भरती चालू आहे, ठीक आहे। 58,242 जागांसाठी हे रेल्वे ग्रुप डी ची भरती चालू आहे। फॉर्म भरणे जे 23 जानेवारी पासून फॉर्म भरणे चालू होता आणि शेवटची तारीख जी आहे 22 फेब्रुवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्याचबरोबर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। 10वी पासवर सुद्धा फॉर्म भरू शकता किंवा ITI वर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये, ठीक आहे। 10वी पास असेल तर 10वी पास भरू शकता, 12वी ITI झाला असेल तर ITI वाले सुद्धा भरू शकता रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये, ठीक आहे। आणि रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये 18 ते 36 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। SC ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS साठी 500 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC ST कॅटेगरीसाठी 250 रुपये फी ठेवण्यात आली आहे। रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे सर्वात अगोदर लेखी परीक्षा असणार आहे, CBT दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड झालं, मेडिकल, अशी प्रोसेस आहे। सर्वात अगोदर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये तुमचं काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे 100 मार्काची, ज्यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। विज्ञानाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि गणिताचे करंट अफेअर आणि जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। विज्ञानाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे।
बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग जे आहे 3 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे। 3 मार्क चुकवसान तर 1 मायनस आपलं या ठिकाणी होणार आहे आणि 1.5 घंट्याचा तुम्हाला टाइम भेटणार आहे। ठीक आहे, अशी प्रोसेस आहे। त्यानंतर वॅकन्सी नंबर 4 निघून येते। साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये 4232 जागांसाठी भरती निघाली आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, ITI पाहिजे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 ठेवण्यात आलाय। त्यानंतर पहा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये 787 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता तुम्ही 7वी पास पाहिजे, 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे, ITI पाहिजे आणि ग्रॅज्युएट पाहिजे। 7वीवर फॉर्म भरू शकता या ठिकाणी, 10वी पासवर फॉर्म भरू शकता तुम्ही, 12वी पासवर फॉर्म भरू शकता, ITI वर फॉर्म भरू शकता, ग्रॅज्युएटवर फॉर्म भरू शकता या ठिकाणी। ठीक आहे, तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये जे 284 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता ITI, डिप्लोमा, डिग्री, इंजिनिअरिंग पाहिजे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर BSF मध्ये जे 500 मध्ये 252 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर पहा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन मध्ये 212 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर डॉक्टर राम मनोहर लोहिया हॉस्पिटल न्यू दिल्लीमध्ये जे 163 जागांसाठी भरती चालू आहे। त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक पात्रता MBBS, BDA विथ PG डिग्री, डिप्लोमा पाहिजे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर पहा DGA-FMS 113 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे, ITI पाहिजे, BCom पाहिजे, डिप्लोमा पाहिजे आणि फोटोग्राफ पाहिजे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये 110 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता MBBS पाहिजे, MD पाहिजे, MS पाहिजे, DEM पाहिजे, MCH पाहिजे, DNB पाहिजे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2025 आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा UCO बँकमध्ये 68 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता आणि ग्रॅज्युएट पाहिजे, BE पाहिजे, BTech पाहिजे, MCA पाहिजे, MSc पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 20 जानेवारी 2025 ही ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा मुंबई होमगार्डमध्ये सुद्धा भरती चालू आहे। मुंबई होमगार्डमध्ये जे 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते मुंबई होमगार्डमध्ये, तर तिथलेच मुलं रहिवासी असेल तर तेच मुलं फॉर्म भरू शकता, मुलं मुली तिथले रहिवासी भरू शकता आणि शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आणि होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी असं कोण म्हणालो तर होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, मैदानी चाचणीवर तुमचं जे आहे होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी गोळा फेक आहे, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, गोळा फेक आहे। तर 1600 मीटर रनिंग, 800 मीटर रनिंग, गोळा फेकवर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होमगार्ड भरतीमध्ये होणार आहे। तर होमगार्ड भरतीमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये जास्त मार्क पडणार आहे त्यांचं सिलेक्शन होमगार्ड भरतीमध्ये होणार आहे। ठीक आहे, तर अशी प्रोसेस जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरतीची आहे। ठीक आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो महाजनसोमध्ये 800 पदांसाठी भरती चालू आहे आणि महाजनसोमध्ये शैक्षणिक पात्रता ITI पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे। ठीक आहे, तर ह्या होत्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप 15 सरकारी विभागामध्ये भरतीची माहिती। ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी आजच्या इथं थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय